पासष्ट इमारती जे रेरा प्रकरण झाला होता, त्यामध्ये केडीएमसी मध्ये जेव्हा माहिती पडली तेव्हा 22 मध्ये आपण एफ-आय-आर नोंदवलेला आहे आणि ठाणे कमिशनरेट अंतर्गत ईओडब्ल्यू विंग मार्फत याचे तपास सुरू आहे. या दरम्यान एक रिट पिटिशन झाला होता. या रिट पिटिशनच्या अनुषंगाने कोर्टाने आदेशित केलं होतं की हे जे बिल्डिंग्स आहेत त्यांच्यामध्ये योग्यरित्या कारवाई करून आपल्याला ते डिमॉलिश करायची आहे. आपण मागच्या 1 वर्षामध्ये या 65 पैकी 10 इमारती जे आहेत ते डिमॉलिश केलेली आहे. त्यामध्ये 6 टोटली डिमॉलिश केलेत आणि 4 पार्टली डिमॉलिश केले, जिथे पाटली रहिवास होता. यापैकी 5 जे इमारत आहेत ते केडीएमसी क्षेत्राचे बाहेरचे आहेत आणि 3 इमारत अस्तित्वातच नाहीये. ते दुबार नोंद आणि काम ना सुरू झाल्यामुळे त्यांचं नाव आलं होतं. आता 47 इमारती अशा आहेत जिथे रहिवास आहे आणि जिथे कोर्टाने आदेशित केलंय की ते पण डिमॉलिश करायचं. तर त्या अनुषंगाने रितसर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे. इन द माइन टाइम काही लोक इंटरिम रिलीफसाठी हायकोर्टात गेले होते. त्यांना काही कालावधीसाठी इंटरिम रिलीफ सुद्धा कोर्टाने दिला होता. त्या लोकांची आता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात आहेत. तर या लीगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं. त्यांना सगळ्या प्रकारची फ्रीडम्स असतात. त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही रूल नसणार आहे. जोपर्यंत असा काही विषय येत नाही तोपर्यंत न्यायालयाचे जे निर्देश असतील त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरू आहे.